कधी असं होतंय का? खूप काही करण्याची इच्छा असते, आतून अशी उर्मी पण येते. पण एका वेळेस असं स्टॉप झाल्यासारखं होतं आणि असं वाटतं की अरे लोक काय म्हणतील? आणि कॉन्फिडन्स जो आहे तो एकदम शून्यावरती येतो. अशा जर भावना जागृत होत असतील तर हे चक्र जे आहे मणिपूर चक्र, जिथं तुमच्या अंतर्गत इच्छाशक्ती, ऊर्जाशक्ती, आत्मविश्वासाचं केंद्र आहे. पण काहीही करायला गेलं की तुमचा आत्मविश्वास जागृत होत नाही, तेव्हा समजायचं की तुमचं मणिपूर चक्र हे ब्लॉक झालेलं आहे. मणिपूर चक्राचा रंग जो आहे तो पिवळा रंग आहे, म्हणजे उगवत्या सूर्याची जी किरणं असतात, सोनेरी पिवळा रंग, ती काय करतात, आपल्याला प्रखर ऊर्जा देतात. मग व्यक्ती त्याच उर्मीने कार्य करण्यासाठी सक्षम असतो. तेव्हा समजायचं की ती ऊर्जा त्याच्यामध्ये जागृत आहे. कर्तृत्ववान, सक्षमपणा, धडाडीने कार्य करणं, हे सर्व एक बॅलन्स मणिपूर चक्राचं कार्य आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मिलिटरीमध्ये असेल, पोलीसमध्ये असेल, त्या व्यक्तींकडे किती ऊर्जा असतात, तर त्या समजायचं की त्या मणिपूर चक्रातल्या बॅलन्सिंग ऊर्जाचं कार्य आहे हे. मणिपूर चक्र हे नाभीच्या वरती, म्हणजे जठराग्नी, जेव्हा तुम्ही जेवण घेताय त्याचं पचन क्रियेचं कार्य तुमच्या सतत जागृत राहणं म्हणजेच हे मणिपूर चक्र आहे. आणि ह्याचं जेव्हा डायजेशन बिघडायला सुरुवात होते, अग्नी मंदावतो, तेव्हा भूक पण कमी लागायला लागते. अशा सगळ्या गोष्टी जर तुमच्या शरीरामध्ये बदल घडायला लागला किंवा तुम्हाला पोटाचे आजार व्हायला लागले, तर समजायचं की तुमच्या मणिपूर चक्र हे ब्लॉक झालेलं आहे. ब्लॉक मणिपूर चक्रामध्ये आत्मविश्वास कमी असतो, लोकांशी बोलायला भीती वाटते, पुढं करणं आणि स्वतः मागे राहणं, हा सर्व ब्लॉक एनर्जी मणिपूर चक्राचे कार्य की त्याच्या चक्र जर ओपन असेल तर त्यावेळेस त्यांना सांगावं लागत नाही की बाबा तुला हे करायचं आहे. त्यांचे डिसिजन एकदम क्लिअर असतात, कुणाच्या मतावरती ते अवलंबून नसतात. कॉन्फिडंट इतका असतो की त्या धडाडीने ते कार्य करण्यासाठी तयार असतात, ऍक्शन टेकर असतात. स्वतःची व्हॅल्यू काय आहे ह्याची जाणीव त्यांना पूर्णपणे असतेच. यू आर इनफ हा जो आवाज आहे, आतला आवाज, त्यांना तो कार्य करण्यासाठी भाग पाडत असतो. त्यांना कोणाला सांगावं लागत नाही की बाबा तुला हे करायचंय. ऑटोमॅटिकली त्या स्वतःच्या हायर सेल्फ एनर्जीमध्ये राहून ते डिसिजन घेऊन कार्य करत असतात. या उलट इमोशनल इश्यू असतात की निर्णय घेण्याची भीती वाटणं, परत टाळाटाळ करणं, लोक काय म्हणतील ह्याची सतत चिंता असणं, त्याच्यानंतर लो एनर्जीमध्ये राहणं, आत्मविश्वासाने नसणं, काही गोष्टी करताना शंका कुशंका असणं, दुसऱ्यांना कंट्रोल करणं, इगो असतात त्यांच्याकडे, इगो बेस्ड असतात ही लोक, फिअर बेस्ड डिसिजन घेतात, सतत दुसऱ्यावरती कंट्रोल करून किंवा त्यांना रागराग करणं, अशा जे इमोशन्स असतील तर ते मणिपूर ब्लॉक असण्याचं लक्षण असतं.